आदरणीय नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेची पहिली बैठक संपन्न. अंबड तहसील कार्यालयात आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेची पहिली बैठक शुक्रवारी दिनांक 17 जुलैला पार पडली. बैठकीस तहसीलदार तथा समितीचे सचिव सोमनाथ मोहिते, नायब तहसीलदार जोरे, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीस संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 800 ते 850 अर्ज तपासणीसाठी सादर करण्यात आले. सध्या प्रणाली ऑफलाईन असल्यामुळे अर्जांची कागदपत्रे पडताळून पुढील 2 दिवसात प्रकरणे निकाली काढण्यात येतील, अशी माहिती अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी दिली. पहिली बैठक ही जेव्हा 2024 ते 29 मधली आमची कमिटीची पहिली बैठक आहे. या बैठकीला असलेले आमचे तहसीलदार मोहिते साहेब, आमचे नाव तहसीलदार आणि सर्व कमिटीचे सदस्य आजच्या बैठकीमध्ये एकंदरीत फॉर्म 800 ते 850 आले. ऑनलाईनचे काही प्रॉब्लेम असल्यामुळं अजून काही अपडेट झालेलं नाही. पण जे पात्र आहे अपात्र चालू आहे आणि ते आम्ही ताबडतोब जेवढी आज होईल तेवढी मंजूर करून टाकणार आहे. 2 दिवसात याची माहिती. एक उत्पन्नाच्या संदर्भात काही निकष होते, त्या संदर्भात काय उत्पन्नाच्या संदर्भात जे निर्णय आहे तो निर्णय आणि मंजूर करण्याचा अधिकार कमिटीला आहे. तर शासनाला जरी वाटलं ही अपात्र आहे, पण तो आमच्या कमिटीचा अधिकार आहे. त्या आधारावर आम्ही फिजिकली पाहू किंवा एखाद्याचं उत्पन्न नाही आहे पण त्याचं 40,000 उत्पन्न आहे, पण फिजिकली ती विधवा असेल, 70-75 वय असेल, त्यांच्या घरी उत्पन्नाचं काही साधन नसेल, तर त्याला असं एक नियम आहे, गृह पंचनामा म्हणून त्याला मंजूर करण्याचे कमिटीला अधिकार आहे. तो आम्ही अधिकार वापरून मंजुरी जी योग्य असेल त्याला देण्याचा मी प्रयत्न करणार.